आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मैत्रिणींनो, मी आज बेटी बचाओ बेटी पढाओ याविषयी 2 शब्द सांगणार आहे, तरी शांतपणे ऐकून घ्यावे। या महाराष्ट्राला 2 छत्रपती देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करणारा जगातील एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथात ठणकावून सांगितले, जे नशिबावरती अवलंबून राहतात त्यांच्यासारखा शंड कोणी नाही आणि जो प्रयत्नावरती विश्वास ठेवतो त्यांच्यासारखा मर्द कोणी नाही, असे वयाच्या 14व्या वर्षी सांगणारे सिंहाचा छावा छत्रपती संभाजी महाराज। आम्हा मुलींना शिक्षण देणारे महात्मा ज्योतिबा फुले, विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मन आणगी मनगट यांच्या जोरावरती आपण स्वतःचे राज्य निर्माण करू शकतो असा संदेश देणाऱ्या अहिल्याबाई होळकर, 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा असा संदेश देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांना मी अभिवादन करते। आजकाल सगळ्यांना आई पाहिजे, बहीण पाहिजे, मैत्रीण पाहिजे, पण मुलगी नको। आजकाल मुलीला पोटातच मारले जाते, मुलीचा गर्भपात केला जातो। सगळेजण असं म्हणतात की आमच्या घरी शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, पण शिवाजी महाराज जन्मायच्या आधी जिजाऊ जन्मली पाहिजे, पण जिजाऊला तर पोटातच मारले जाते। जिजाऊला तर पोटातच मारले जाते। छत्रपती शिवाजी महाराज घडले या मागचं एकच कारण म्हणजे जिजाऊंनी त्यांना घडवले, जिजाऊंनी शिवबांना घडवले। एवढेच नाही तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली। महात्मा ज्योतिबा फुलेंना साथ देणाऱ्या ह्या सावित्रीबाई फुले होत्या। मुलगी ही काय करू शकते, तर मुलगी ही आपल्या पतीला राष्ट्रपिता बनवू शकते। मुलगी ही काय करू शकते, तर मुलगी ही आपला पती परदेशात शिक्षणासाठी असताना आपल्या पतीला सहकार्य म्हणून शेणाच्या गौऱ्या थापून संसार करणाऱ्या माता रमाई ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब बनवल्या, संविधान राज्यघटनेचे शिल्पकार बनवणाऱ्या ह्या माता रमाई होत्या। पूर्वी असं म्हणजे मुलगा पाहिजे होता पण मुलींचा गर्भपात करत नव्हते, आता मुलगा पाहिजे म्हणून मुलींचा गर्भपात केला जातो। आपण म्हणतो की समाज शिकला, प्रगती झाली, पण तसं नाही। आजकाल मशिनीद्वारे मुली तपासले जाते की मुलगा आहे किंवा मुलगी आहे आणि मुलींचा गर्भपात केला जातो। मुलगी ही या देशाचा पाया आहे। मुलगी ही आपण शिवचरित्रातून शिकतो की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला याच मातीत रोवणाऱ्या महाराणी ताराबाई ह्या महाराष्ट्रात होऊन गेल्या। अशा अनेक महिला या महाराष्ट्रात होऊन गेल्या, आपल्या भारतात होऊन गेल्या। एवढेच म्हणते की बेटी बचाओ बेटी पढाओ आणि मुलगा हा घरचा दिवा आहे, तर मुलगी ह्या त्या दिवेतील वात आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद।